श्री स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग्स मध्ये। तर आज आपण काय बघणार आहोत, तर आपल्याला 31 साठी जर बाहेर कुठे जायचं असेल तर त्यासाठी चेहऱ्याला तो ग्लो पाहिजेतच ना। मग तो ग्लो कशा पद्धतीने 5 मिनिटात आपल्याला आणायचा ते आपण आजच्या व्लॉग्स मध्ये बघणार आहोत। चला तर मग बघू। तर ग्लो येण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज पडणार आहे तर ते आपण बघू। तर त्यासाठी सर्वप्रथम मी हे तांदळाचं दळलेलं असं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं भरडं आहे ते। त्यानंतर ही साय घेतलेली आहे थोडीशी, त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि हे असं काळं झालेलं थोडंसं केळ घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं काळं म्हणजे पिकलेलं, बऱ्यापैकी पिकलेलं केळ घ्यायचं आणि थोडंसं गुलाबजल घ्यायचं। तर आपण ते कशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं ते बघू। तर आपण ह्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ही साय मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्यानंतर चिमूटभर हळद त्यामध्ये टाकणार आहोत आणि हे जे केळ घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर कशा पद्धतीने मिक्स करायचं आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल थोड्या प्रमाणात टाकणार आहोत आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर तर अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन अगोदर कशी आहे आणि अप्लाय केल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता स्किन कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला चेहऱ्याला ग्लो येतो। तर चला तर बघू आपण कसा मसाज करायचा। अगदी हलकासा मसाज द्यायचा आहे, स्मूथली। आपली चेहऱ्याची स्किन एकदम नाजूक असते, जास्त रफली द्यायचा नाही मसाज। डोळ्यांखाली व्यवस्थित मसाज द्यायचा, कारण की डोळ्याखाली काळा झालेला असतो त्यामुळे त्याला ग्लो येण्यास बऱ्यापैकी मदत होते मसाज केल्यानंतर। आणि अशा पद्धतीने मसाज केल्यानंतर स्किन टाईट होण्यास बऱ्यापैकी मदत होते। अशा पद्धतीने 15 मिनिटं मसाज द्यायचा आहे। 15 मिनिटाच्या वेळापेक्षा जास्त मसाज द्यायचा नाही, कारण की स्किनला ते सहन होत नाही। तर अगदी 15 मिनिटं मसाज करायचा आणि 15 मिनिटं हे मिश्रण अशाच पद्धतीने चेहऱ्यावर ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ चेहरा धुवून काढायचा। 15 मिनिटं मसाज केल्यानंतर तुम्ही बघू शकता स्किन माझी अगदी जवळून कशा पद्धतीने ग्लो आलेला आहे। तर डोळ्याखालचं पण काळं जाण्यास बऱ्यापैकी मदत झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याला ग्लो आल्यानंतर सुंदर तयार होण्यास पण छान पण वाटतं आणि आपण सुंदर रेडी पण होतो। तर कसा वाटला फ्रेंड्स तुम्हाला माझा व्लॉग्स? आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। चला भेटू आपण आता पुढील व्लॉग्स मध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।